तर नमस्कार मित्रांनो, आज आपण एक नवीन टॉपिक तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत. तर टॉपिक डिसाईड करताना माझ्या मनामध्ये एक कॉन्सेप्ट नेहमी रन होत असते. तर हा टॉपिक मी आता सिलेक्ट का केलेला आहे, बिकॉज गव्हर्नमेंट ऑफ इंडियानुसार सध्या हे देखील एक कॅम्पेन राबवत आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, बरोबर, की पॅलेटिव्ह केअर. नुकतंच महाराष्ट्र शासन असेल किंवा बाकी देखील गव्हर्नमेंट असेल, त्यांचे उपसंचालक कार्यालयाद्वारे वगैरे असे पत्र आलेत की पॅलेटिव्ह केअर CHOना राबवायचं आहे, मेडिकल ऑफिसर असेल किंवा CHOना राबवायचं आहे, बरोबर. तर मग हे पॅलेटिव्ह केअर म्हणजे नक्की काय, हे कॉन्सेप्ट समजणं तुम्हाला गरजेचं आहे. कारण तुम्ही भविष्यात CHO होणार आहात आणि तुम्हाला देखील हेच कॅम्पेन राबवण्याचे आहे, बरोबर. म्हणजे नुसता एक्झामसाठी स्टडी करणं गोष्ट वेगळी असते आणि स्टडी करून त्याचं इम्प्लिमेंटेशन तुमच्या ड्युटीमध्ये करणं हे देखील एक वेगळी कॉन्सेप्ट असते, बरोबर. तर त्याच पद्धतीने आज आपण पॅलेटिव्ह केअर म्हणजे नक्की काय हे पण बघणार आहोत. आता या ठिकाणी तुमच्यासमोर डेफिनेशन दिलेली आहे. ती डेफिनेशन इंग्लिशमध्ये मी काय तुम्हाला एक्सप्लेन करत बसणार नाही, कारण ती तुम्ही रीड करू शकता, बरोबर. ती तुम्हाला गुगलवर किंवा इंटरनेटवर हे मिळणारच आहे, परंतु मी तुम्हाला प्रॉपर ती कॉन्सेप्ट काय असते ना, हे आज मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, बरोबर. तर बघा, पॅलेटिव्ह केअर म्हणजे नक्की काय असतं. पॅलेटिव्ह केअर म्हणजे नक्की काय, तर त्याचं एकदा डेफिनेशन तुम्हाला एकदा रीड करून दाखवत हवं, तर नंतर मी मराठीमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करतो, ठीक आहे. आता या ठिकाणी बघा की अप्रोच आहे तो इम्प्रूव्ह क्वालिटी ऑफ लाईफ, त्यानंतर फॅमिलीज फेसिंग प्रॉब्लेम असोसिएटेड विथ लाईफ थ्रेटनिंग इलनेस वगैरे वगैरे वगैरे, बरोबर. आता बघा, सिंपल कॉन्सेप्ट तुम्हाला सांगतो की पॅलेटिव्ह केअर म्हणजे काय, कोणत्या रुग्णांची तुम्हाला ही केअर घ्यायची आहे, की असे रुग्ण, ठीक आहे, की जे बेड रिडन, फॉर एक्झाम्पल बेड रिडन आहेत, ते तुमच्या हॉस्पिटलपर्यंत येऊ शकत नाही. आता असे कोणकोणते व्याधी असतात की ज्याच्यामध्ये मनुष्य बेड रिडन येऊ शकत नाही. तो एक तर कोणता तरी ट्रॉमा असू शकतो किंवा एकदम लाईफ थ्रेटनिंग डिसीज असतात. फॉर एक्झाम्पल काय, एखादा फिजिकल असेल, सायकोलॉजिकल किंवा स्पिरिच्युअल एखादा असू शकतो प्रॉब्लेम, बरोबर. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्याला कॅन्सर झालेला असेल, की जो एकदम बेड रिडन आहे, त्यानंतर तो बेडवर उठू शकत नाही, तो हॉस्पिटलला जाऊ शकत नाही, त्याच्या घरामध्ये कोणी राहत नाही, परंतु त्याची काळजी घ्यायला तिथे कोणीतरी हवं, बरोबर. म्हणजे घरचे कोणी काळजीच घेत नाही, अशी एखादी कंडिशन असू शकते. तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे, की आरोग्य विभागाद्वारे, म्हणजे जे काही आपले टीम मेंबर असतील पॅलेटिव्ह केअरचे, त्यांना त्या पर्सनला, म्हणजे फॉर त्याला पेशंटच कन्सिडर करू आपण, त्या पेशंटच्या घरी जाणं तुम्हाला, त्यानंतर त्याची विचारपूस करणं, त्याला जी गरज लागेल ना, ती तुम्हाला गरज त्याची पुरवणे, त्याला आपल्याला पॅलेटिव्ह केअर म्हणायचं. सिंपल. या ठिकाणी बघा, आपण त्याला ती केअर घेतल्यानंतर काय होणार आहे, तो जो काही पर्टिक्युलर पेशंट असेल त्याची क्वालिटी ऑफ लाईफ सुधारणार आहे, त्याची किंवा त्याच्या फॅमिलीची क्वालिटी ऑफ लाईफ सुधारणे. फॉर एक्झाम्पल एखादा पेशंट जमिनीवर झोपला आहे, त्याला हॉस्पिटलला येता येत नाही, काही नाही, बरोबर. त्याला फॉर इमॅजिन करून चला की एकदम डायबेटिक वूंड आहेत, डायबेटिक फूट असेल किंवा असं काही आहे, दोन्ही पायावर त्याला झालेलं आहे, फॉर एक्झाम्पल त्याला चालताच येत नाही आणि वर्षानुवर्ष आहे असं तुम्ही कन्सिडर करा. त्याचं वय पण आता 80-90+ फॉर एक्झाम्पल झालेलं आहे आणि त्याच्या घरात त्याची काळजी घ्यायलाच कोणी. अशा वेळेस जर तुम्ही त्या पर्सनच्या घरी गेलात, बरोबर, तुम्ही त्याला ड्रेसिंग केलं, त्याच्यामध्ये त्याचे जे काही पेन आहे, त्याचे वेदना आहेत, ते समवण्यासाठी काही प्रयत्न केले किंवा त्याला मानसिक आधार तुम्ही दिला, तर ही तुमची पॅलेटिव्ह केअर ठरणार आहे, हे तुम्हाला लक्ष ठेवायचं, बरोबर. याने काय होणार आहे, तर त्या पर्सनची क्वालिटी ऑफ लाईफ सुधारणार आहे. त्यानंतर लाईफ थ्रेटनिंग इलनेसमधून तो जे काही प्रॉब्लेम फेस करत असतो तो प्रिव्हेंट होणार आहे, बरोबर. मग याने काय होईल, की काही काही गोष्टी अशा आहेत ना, की रिलीफ ऑफ सफरिंग बाय अर्ली आयडेंटिफिकेशन, असेसमेंट आणि ट्रीटमेंट ऑफ द पेन. त्याला जे काही वेदना आहेत ना, त्या वेदना तुम्हाला कमी करायला मदत करायची आहे. तर ही आहे एक पॅलेटिव्ह केअर. आता तुम्ही म्हणाल की सर, ती केअर मग हॉस्पिटलला पण घेऊ शकतो ना आपण, पण याचा अर्थच असा आहे की तो जो माणूस आहे तो एकदम असं म्हणू शकतो आपण की कुठेतरी मरणाकडे चाललेला आहे, बरोबर, की तो हॉस्पिटलला येऊ शकत नाही किंवा हॉस्पिटलला येऊन त्याच्यामध्ये खूप काही ट्रीटमेंट सुधारणा होणार नाही, परंतु उरलेलं त्याचं जे काही आयुष्य आहे ते आपल्याला चांगल्या पद्धतीने त्याचं व्यतीत करायचं आहे. यासाठी आपल्याला पॅलेटिव्ह केअरची गरज लागते. म्हणजे थोडक्यात काय, मी तुम्हाला कॉन्सेप्ट एक्सप्लेन केली पॅलेटिव्ह केअर म्हणजे नक्की काय असतं. आता त्याचे कंपोनंट्स आणि बाकी गोष्टी आपण थोडं फास्टमध्ये घेऊयात आणि शेवटी तुम्हाला मी MCQ रीड करून दाखवेल की कशा प्रकारे याच्यावर प्रश्न बनतात, ठीक आहे. तुम्हाला पूर्ण हा व्हिडिओ बघायचा आहे जेणेकरून तुमचे कॉन्सेप्ट पूर्णपणे क्लिअर होतील, ठीक आहे. आता बघा, पुढचा पॉईंट आहे आपला, की पॅलेटिव्ह केअरचे नक्की ऑब्जेक्टिव्स काय. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे तुमचं उद्दिष्ट नक्की काय, की ही केअर घेऊन तुम्हाला काय करायचं आहे पेशंटला किंवा कशा पद्धतीने फायदा होणार आहे. आता बघा, याच्यामध्ये काय सिंपल गोष्ट आहे की तुम्ही पॅलेटिव्ह केअर जेव्हा करतात तेव्हा त्या पेशंटला रिलीफ फ्रॉम पेन होणार आहे आणि डिस्ट्रेसिंग सिम्पटम, त्याला जे काही वेदना आहेत त्याच्यापासून त्याला मुक्ती मिळणार आहे, बरोबर. त्यानंतर त्याचं उरलेलं जे काही आयुष्य आहे, ती क्वालिटी ऑफ लाईफ त्याची कदाचित सुधारणार आहे, बरोबर. त्यानंतर आहे सायकोलॉजिकल सपोर्ट. त्याला जर घरात कोणी बघायलाच नसेल, विचारपूस करायलाच नसेल, कदाचित तुम्ही तिथे गेल्यानंतर त्याला एक सायकोलॉजिकल सपोर्ट भेटणार आहे, बरोबर. त्यानंतर आहे त्याला तुम्हाला सोशल आणि स्पिरिच्युअल सपोर्ट द्यायचा आहे, की फॉर एक्झाम्पल एखाद्या आजोबा आहेत, तुम्ही तिथे जाऊन त्याला सांगू शकता की आजोबा तुम्ही टेन्शन घेऊ नका किंवा आपण याच्यावर अशा पद्धतीने उपचार करू शकतो आणि कदाचित तुमचा आजार बरा देखील होऊ शकतो, बरोबर. असं म्हटल्यानंतर ॲटलीस्ट त्यांना एक सायकोलॉजिकल सोशल असा सपोर्ट देखील भेटणार आहे, बरोबर. त्यानंतर आहे की पेशंट आणि त्यांच्या फॅमिलीजला तुम्हाला एक सपोर्ट भेटतो की त्या इलनेसमधून बाहेर पडण्यासाठी. मग आता फॉर एक्झाम्पल त्यांची परिस्थिती नसेल एखाद्या मेडिसिन घेण्याची, तर आपल्या पॅलेटिव्ह केअरची एखादी किट आपल्याला बनवायला लावलेली असते, त्याच्यामध्ये आपण त्याला काही मदत करतो, काही मेडिसिन्स असेल, त्यानंतर काही जीवनावश्यक गोष्टी असेल, ते देखील आपण त्यांना देणं मदत करत असतो, ठीक आहे. आणि प्रोव्हाइड द एंड ऑफ लाईफ केअर, म्हणजे तुम्हाला ते सांगितलं की एखादा असा व्याधी की जो मरणाकडे त्या मनुष्याला घेऊन चाललेला आहे, तर तेव्हा तुम्हाला त्याची काळजी घ्यायची असते, ठीक आहे. हे झाले आपले उद्दिष्ट. आता पुढचा पॉईंट बघा, की अशा कोणत्या कंडिशन की ज्याच्यामध्ये तुम्हाला पॅलेटिव्ह केअर प्रोव्हाइड करण्याची गरज पडते. सिंपल आहे, कोणकोणत्या व्याधीत असे. आता हा एक व्याधी आहे, आता कोणता व्याधी तो बघा, एक आहे कॅन्सर, बरोबर. कॅन्सरमध्ये व्यक्तीला गरजच असते की त्याला पॅलेटिव्ह केअर. त्यानंतर आहे HIV किंवा एड्स, असा मनुष्य की जो व्याधी फॉर एक्झाम्पल आता ट्रीट तर होणार नाही, परंतु जे काही त्याचं आयुष्य आहे ते त्याला व्यतीत करायचे, अशा वेळेस HIV किंवा एड्समध्ये तुम्हाला गरज लागू शकते. क्रॉनिक एखादा किडनी डिसीज आहे, त्यानंतर हार्ट फेल्युअर, क्रॉनिक रेस्पिरेटरी डिसीजेस असू शकतात, स्ट्रोक असेल, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर असेल किंवा टर्मिनल इलनेस, असे वेगवेगळे व्याधी आहेत की ज्याच्यामध्ये मनुष्य कदाचित क्युअर तर होऊ शकणार नाही, परंतु त्याला एक सपोर्ट मिळण्यासाठी पॅलेटिव्ह केअर तुम्हाला द्यायची असते, ठीक आहे. आता या पॅलेटिव्ह केअर
देत असताना तुमचे कंपोनंट्स कोणते कोणते बघा. एक आहे फिजिकल केअर तुम्हाला द्यायचे. आता त्याची काळजी तुम्ही कशा प्रकारे घेऊ शकता. एक आहे फिजिकल केअर. तर फिजिकल केअरमध्ये तुम्हाला काय करायचं, त्याचे सिम्पटम कोणते मॅनेज करायचे. आता त्याला सिम्पटम कोणकोणते असतात अशा व्यक्तींना बघा. आता एक असतं पेन, खूप साऱ्या प्रमाणात त्याला वेदना होऊ शकतात. त्याला डिझनिया म्हणजे काय की डिस्पनिया म्हणजे काय तर ब्रेथलेसनेस, त्याला श्वास घ्यायला त्रास असू शकतो. त्याला नॉशा वॉमिटिंग असेल, फटीग असेल म्हणजे त्याला थकवा येऊ शकतो, कॉन्स्टिपेशन असेल, लॉस ऑफ ॲपेटाईट, भूकच लागत नाही अशा व्यक्तींना असं होऊ शकतं. वृद्धापकाळ या गोष्टी होतात बरोबर. तर ह्या आहे की फिजिकल सिम्पटम आहे की याच्यामध्ये तुम्हाला काळजी घ्यायची. त्यानंतर दुसरा आहे सायकोलॉजिकल केअर. आता सायकोलॉजिकल म्हणजे काय की त्याला काउन्सिलिंगची गरज लागू शकते व्यवस्थित बरोबर. त्याला काउन्सिलिंगची गरज लागेल किंवा त्याला इमोशनल सपोर्टची गरज लागू शकते. त्यानंतर त्याला अँझायटी आणि डिप्रेशन जे जर असेल त्याच्यातून त्याला बाहेर पडण्यासाठी तुमची गरज कदाचित त्याला लागू शकते आणि ती तुम्हाला करायची. अशा पद्धतीने ही झाली सायकोलॉजिकल केअर. ठीक आहे. त्यानंतर आहे सोशल सपोर्ट. तर सोशल सपोर्टमध्ये खूप वेळा असं असतं ना की एखाद्या व्यक्तीला एखादा आजार झाला की समाजामधून त्याला वाळीत टाकतात बरोबर. तर अशा वेळेस तुम्हाला त्या फॅमिलीला काउन्सिल करण्याची गरज असते. त्यानंतर त्याला फायनान्शियल सपोर्ट देण्याची गरज असते आणि कम्युनिटी सपोर्ट तर त्याला ऑब्व्हियसली आपल्याला द्यायचं असतं. म्हणजे आपण जेव्हा ते कम्युनिटीमध्ये जाणार की एखादी आपली टीम जाणार आरोग्याची, तेव्हा त्या टीम बाकीच्या लोकांना सांगू शकेल की कदाचित हा व्याधी तेवढा सिव्हिअर नाही आहे किंवा त्या व्यक्तीला वाळीत टाकण्याची गरज नाही किंवा त्यातलं सायंटिफिक रिझन्स ते तुम्ही समाजाला एक्सप्लेन करू शकता, जेणेकरून समाज त्या व्यक्तीकडे दुसऱ्या अँगलने बघणार नाही बरोबर. त्यानंतर तुम्हाला एक स्पिरिच्युअल केअर देखील तो कंपोनंट असतो की ॲड्रेसिंग द रिलिजियस अँड स्पिरिच्युअल कन्सर्न्स, हेल्पिंग पेशंट फाइंड मिनिंग आणि पीस. म्हणजे त्याला तेच असतं की अशा वेळेस त्याचं मानसिक संतुलन पूर्ण ढासळलेलं असतं. अशा वेळेस त्याला थोडंसं त्याची शांती त्याच्या लाईफमध्ये येणं खूप गरजेचे असते, ते आपल्याला आणून द्यायचे बरोबर. त्यानंतर WHOचं एक ॲनालिसिक लॅडर म्हणजे पेन मॅनेजमेंट एक आलेलं आहे. याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात की पॅलेटिव्ह केअरमध्ये कोणत्या स्टेजेस असतात. त्याच्यामध्ये त्यांनी 3 स्टेप सांगितले आहेत पेन लॅडरमध्ये. एक असतं माइल्ड पेन, मॉडरेट पेन आणि सिव्हिअर पेन. मग WHOने ठरवून दिलं की पॅलेटिव्ह केअरमध्ये की माइल्ड पेन असेल तर तुम्हाला काय ट्रीटमेंट द्यायची, मॉडरेट केअर असेल तर काय ट्रीटमेंट द्यायची आणि सिव्हिअर पेन असेल तर काय ट्रीटमेंट तुम्हाला द्यायची. आता या ठिकाणी बघा म्हणजे खूप डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही, फक्त रीड करून ठेवा की माइल्ड पेन असेल तर तुम्हाला नॉन ओपिओइड्स द्यायचे आहेत बरोबर. त्याच्यामध्ये एक्झाम्पल काय की पॅरासिटामॉल असेल किंवा एनसेड्स असेल तर एनसेड्समध्ये तुम्हाला माहिती आहेत की नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग, त्याच्यामध्ये डायक्लोफिनेक किंवा बाकी गोष्टी तुमच्या आहेत. ॲसिक्लोफिनेक असेल, पॅरासिटामॉल असेल, या गोष्टी तुम्हाला नॉन ओपिओइड्समध्ये द्यायचे. कारण एकदम कमी पेन असेल तर खूप स्ट्रॉंगर पेन किलर देण्याची नक्कीच तर गरज नाही आहे तुमची बरोबर. तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरा आहे की मॉडरेट पेन असेल तर मॉडरेट पेनमध्ये तुम्हाला विक ओपिओइड द्यायचे प्लस नॉन ओपिओइड देखील तुम्ही देऊ शकता. ते एक्झाम्पल आहे की कोडेन किंवा ट्रॅमेडॉल बरोबर. खूपच दुखत असेल तर कंडिशन वेगळी असते. ही आहे मिडल कंडिशन. म्हणजे अशा काही कंडिशन असेल की पॅरासिटामॉल किंवा तुमच्या नॉर्मल पेन किलरने त्याला फरक पडत नाही आहे, तर मग पुढची कंडिशन काय, तुम्हाला त्याला कोडेन द्या किंवा तुम्ही त्याला ट्रॅमेडॉल देऊ शकता बरोबर. असं आहे. आणि जर सिव्हिअर पेन असेल तर तुम्हाला स्ट्रॉंग ओपिओइडमध्ये काय द्यायचं आहे, मॉर्फिन आहे किंवा फेंटॅनिल. म्हणजे एक उदाहरणासाठी तुम्हाला दिलं आहे. ते मॉर्फिन एकदम स्ट्रॉंग ड्रग आहे अशा कंडिशनमध्ये. मग त्याचे देखील नंतर काही साईड इफेक्ट असतात. मग ते साईड इफेक्ट कसे क्युअर करायचे ते सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्यात पुढे. आता बघा की पॅलेटिव्ह पेशंटमध्ये कॉमन सिम्पटम कोणते बघायला भेटतात आपल्याला. ऑलरेडी आपण बघितलं आहे. पेन असेल, डिझनिया म्हणजे काय ब्रेथलेसनेस असू शकतं त्याला, वीकनेस असतो, नॉशिया वॉमिटिंग, अँझायटी असते, इन्सोमनिया असते, झोप लागत नाही, त्याला भूक लागत नाही, या गोष्टी. आता पॅलेटिव्ह केअर घेत असताना त्या टीमचे मेंबर कोणकोणते असतात आपले बघा. यामध्ये एक डॉक्टर असेल, नर्स असेल, सोशल वर्कर, सायकोलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट, स्पिरिच्युअल काउन्सिलर, अशा प्रकारे टीम असते. आता यामध्ये कम्युनिटी हेल्थ ऑफिसरचा रोल काय, CHO. जेव्हा तुम्ही CHO ना तेव्हा तुम्हाला देखील या टीमचा हिस्सा बनायचा आहे बरोबर. तर मग याच्यामध्ये CHOचा रोल काय असतो बघा. तर तुम्हाला होम व्हिजिट्स करायचे आहेत, पेन असेसमेंट करायचं आहे तुम्हाला त्या व्यक्तीचं. त्यानंतर बघा तुम्हाला काय करायचं आहे, ते सिम्पटम मॅनेजमेंट देखील करायचे, काउन्सिलिंग करायची त्या पेशंट आणि फॅमिलीची. त्यानंतर जर गरज असेल तर रेफरल टू हायर सेंटर, पण शक्यतो पॅलेटिव्ह केअर पेशंटला रेफरल त्याचा होऊ शकत नाही, म्हणूनच आपण त्याच्या घरी जात असतो. त्यानंतर आहे की कोऑर्डिनेशन विथ द हेल्थ टीम, हे तुम्हाला करायचं आहे. सिंपल तुमचे कामं या ठिकाणी ठरवून दिलेले आहेत बरोबर. खूप वेळा कसं असतं की पॅलेटिव्ह केअर करण्याच्या अगोदर तुमची एक टीम ठरवली जाते बरोबर. तुमच्या जिल्ह्यावरून वगैरे तुमचे नाव आलेले असतात पॅलेटिव्ह केअरसाठी. त्यानंतर तुम्हाला पॅलेटिव्ह केअर कोणत्या व्यक्तींना द्यायचे ते आपल्या कम्युनिटीमधून आपण नावं मागवले जातो. त्यानंतर एक मायक्रो प्लॅन फॉर्मॅट तयार केला जातो आणि त्यानुसार तुम्हाला कम्युनिटी केअरमध्ये जाऊन ती पॅलेटिव्ह केअर घ्यायची असते. ठीक आहे. दुसरा आहे की हॉस्पाइस केअर म्हणजे नक्की काय. जर खूपच डिफिकल्ट पेपर काढायचं ठरवलं तर असे प्रश्न ते तुम्हाला असे काय म्हणतात की कधी ऐकलेले न ऐकलेले शब्द असे टाकू शकतो. तर हॉस्पिस केअर म्हणजे नक्की काय. तर हॉस्पाइस केअर इज स्पेशलाइज केअर फॉर टर्मिनली इल पेशंट ड्युरिंग द एंड ऑफ लाईफ स्टेज, फोकसिंग ऑन कम्फर्ट रादर दॅन क्युअर. तर हॉस्पाइस केअर म्हणजे काय, असे व्यक्ती की जे बरेच होणार नाही, म्हणजे मरणाला ऑलमोस्ट टेकलेलेच आहेत, ते फक्त त्यांना कम्फर्ट हवा आहे. म्हणजे उपचारापेक्षा त्यांना कम्फर्ट द्या की त्यांच्या शेजारी बसणे किंवा त्यांच्याशी काउन्सिलिंग करणे, थोडं नीट बोलणे, याला हॉस्पिस केअर तुम्ही म्हणू शकता. थोडा ऑड वर्ड आहे, थोडा कुठेतरी लिहून घेऊ शकता तुमच्या डायरीमध्ये आणि त्याला तुम्हाला रिवाइज करायचं. ठीक आहे. पुढचा आहे की पॅलेटिव्ह केअर इन इंडिया. की पॉईंट्स बघा काय. आता पॅलेटिव्ह केअर हे कोणाशी इंटिग्रेटेड केलं त्यांनी, नॅशनल हेल्थ मिशनसोबत इंटिग्रेट केलं, म्हणूनच तर आपल्या सिलेबसमध्ये त्यांनी दिलं बरोबर. त्यानंतर सगळ्यात चांगलं पॅलेटिव्ह केअर डेव्हलपमेंट कुठे, केरलामध्ये आहे सध्या तरी. त्यानंतर कम्युनिटी पार्टिसिपेशन मेजर रोल आहे. आता या पुढचा पॉईंट आहे की CHOसाठी तुम्हाला एक्झाम टिप्स काय काय येतं. पहिली गोष्ट म्हणजे WHOचं डेफिनेशन विचारली जाऊ शकते पॅलेटिव्ह केअरची काय. WHOचा पेन लॅडर आपण बघितला. पेन लॅडरमध्ये आपण काय बघितलं आहे की एक मिनिट येतं पेन लॅडर आहे. पेन लॅडरमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं की माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर बरोबर. रोल ऑफ CHO काय, सिम्पटम मॅनेजमेंट कशी, हॉस्पाइस वर्सेस पॅलेटिव्ह केअर, हे देखील तुम्हाला बघायचं आहे. ठीक आहे. आता त्यानंतर आपण काही एकदम फास्टमध्ये जाऊ. आपण टॉप 30 आता MCQज आपल्याला बघायचे ह्या टॉपिकबद्दल. आय होप की आतापर्यंत तुम्हाला एक कॉन्सेप्ट ॲटलीस्ट कळाली असेल की पॅलेटिव्ह केअर म्हणजे नक्की काय असतं. आता त्याचे प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात ते आपल्याला बघायचं आहे. आता बघा पहिला प्रश्न की पॅलेटिव्ह केअर इज मेनली एम्ड ॲट, कशासाठी असते. ऑब्वियस आहे क्युअर ऑफ डिसीज नो, प्रिव्हेन्शन ऑफ डिसीज नो, सर्जरी नाही. तर त्याचं उत्तर काय तर इम्प्रूव्हिंग द क्वालिटी ऑफ लाईफ. आपण ऑलरेडीच हे बघितलेलं आहे की पॅलेटिव्ह केअरचा अर्थच आहे की त्याचं जे काय आयुष्य राहिलेलं आहे ते इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो बरोबर. पुढचा प्रश्न काय, पॅलेटिव्ह केअर इज कॉमनली रिक्वायर्ड इन, त्याची गरज कधी लागते ते देखील आपण एक्सप्लेन केलेलंच आहे की
टर्मिनल इलनेस म्हणजे असा एखादा व्याधी की ज्याच्यामध्ये मनुष्य आता नंतर मरणारच आहे, बरोबर. अशा वेळेस त्याला पॅलेटिव्ह केअरची गरज पडते की जेव्हा तो हॉस्पिटलमध्ये कदाचित येऊ शकत नाही. आता इथे ॲक्यूट इन्फेक्शन, मग तो हॉस्पिटल येऊ शकतो ऑब्वियस आहे. मायनर इंजुरी येऊ शकतो, न्यूट्रिशनल डेफिशियन्सी आपण ट्रीट करू शकतो हॉस्पिटल लेवलला. त्यामुळे टर्मिनल इलनेसेस जे आहेत ना तेव्हा तुम्हाला पॅलेटिव्ह केअरची गरज पडते. ठीक आहे. पुढचा प्रश्न WHO डेफिनेशन ऑफ पॅलेटिव्ह केअर कशावर फोकस करते. ते देखील आहे की पेन आणि सिम्पटम रिलीफ, बरोबर. म्हणजे आपल्याला व्यक्तीच्या घरी जायचं आहे, आता तिथे जाऊन आपल्याला डायग्नोसिस करायचं आहे का, तर नाही. डायग्नोसिस ऑलरेडी कुठल्या तरी हॉस्पिटलला झालेलं आहे, म्हणूनच तो आता घरामध्ये बेडवर म्हणतो ना आपण की अंथरुणावर खेळत पडलेला आहे, बरोबर. तर तुम्हाला डायग्नोसिस आता करायचं नाही आहे, तुम्हाला फक्त पेन आणि सिम्पटम रिलीफवर फोकस करायचा आहे, हे लक्षात ठेवा. सर्जरी नाही, वॅक्सिनेशन नाही, पेन अँड सिम्पटम रिलीफवर तुम्हाला फोकस करायचा आहे, हे लक्षात ठेवा. पुढचा पॉईंट आहे की विच डिसीज कॉमनली रिक्वायर्स पॅलेटिव्ह केअर, हे आपण ऑलरेडी बघितलं आहे. त्याच्यामध्ये आता उत्तर बघा, कॅन्सर आहे. तर कसं मलेरिया असेल, डेंग्यू असेल, पेशंट हॉस्पिटलला येऊन ट्रीटमेंट घेऊ शकतो, हायपरटेन्शन ट्रीटमेंट घेऊ शकतो. कॅन्सर अशी अवस्था आहे की ज्यामध्ये सध्या तरी खूप काही क्युअर नाही, जर तो एंड स्टेजचा कॅन्सर असेल तर खूप काही क्युअर नाही आहे, बरोबर. त्यामुळे अशा वेळेस पॅलेटिव्ह केअर टीमनेच घरी जाऊन त्या पेशंटला बघणं गरजेचं ठरतं. पुढचा क्वेश्चन आहे पॅलेटिव्ह केअर इन्क्लूड्स द मॅनेजमेंट ऑफ, बरोबर. आता यामध्ये बघा पॅलेटिव्ह केअरमध्ये आपण कशा मॅनेजमेंट करत असतो. एक तर फिजिकल प्रॉब्लेम त्याला असतील तर ते करतो आपण, सायकोलॉजिकल असेल ते ऐकून घेतो, सोशल आणि स्पिरिच्युअल प्रॉब्लेम देखील त्या व्यक्तीचे आपल्याला सोडवावे लागतात. तर त्याचं उत्तर आहे ऑल ऑफ दी अबो. ठीक आहे. पुढचा पॉईंट बघा, मोस्ट कॉमन सिम्पटम रिक्वायरिंग पॅलेटिव्ह केअर कोणती. आता त्याच्यामध्ये खूप वेळा उत्तर माहीत नसेल ना, मी तुम्हाला नेहमी सांगतो की ऑप्शन एलिमिनेट करायला शिका. आता पॅलेटिव्ह केअरची गरज केव्हा, फीवर असेल तर मला नाही वाटत की पॅलेटिव्ह केअरची गरज. कफ आणि रॅश हे सगळ्या गोष्टी तुमच्या घरीच क्युअर होतात, सॉरी हॉस्पिटलला जाऊन क्युअर होतात. राहिला प्रश्न पेनचा, की अशा व्यक्तीला पेन मॅनेजमेंटसाठी तुम्हाला पॅलेटिव्ह केअरची गरज द्यावी लागू शकते. WHO ॲनालिसिस लॅडर आपण बघितली होती, माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर पेनसाठी वेगवेगळ्या त्यांनी ड्रग्स देखील आपल्याला सांगितले होते, बरोबर. WHO ॲनालिसिस लॅडर ही कशासाठी वापरतो, त्याचं उत्तर आहे पेन मॅनेजमेंट. ठीक आहे. पुढचा आहे की फर्स्ट स्टेप इन WHO पेन लॅडर इन्क्लूड्स, तुम्हाला सांगितलं की माइल्ड असेल तर माइल्ड कंडिशनमध्ये आपण काय देतो, नॉन ओपिओइड्स द्यायचे आहेत, बरोबर. सेडेटिव्ह, स्टिरॉइड्स हे लगेच द्यायचं नाही, नॉन ओपिओइड देतात माइल्डमध्ये, बरोबर. पुढचा प्रश्न आहे एक्झाम्पल ऑफ नॉन ओपिओइड ॲनालिसिक, हे देखील आपण बघितलं आहे की पॅरासिटामॉल असेल, पॅरासिटामॉल आणि NSAIDs असतील तर ते नॉन ओपिओइड ॲनालिसिक आहे आणि ते आपल्याला माइल्ड स्टेजमध्ये द्यायचे आहेत. ठीक आहे. सिव्हिअरमध्ये आपण मॉर्फिन देतो, हे देखील आपण बघितलं आहे. आता स्ट्रॉंग ओपिओइडमध्ये काय, तोच प्रश्न आला, त्याचं उत्तर आहे मॉर्फिन. स्ट्रॉंग ओपिओइड आहे मॉर्फिन. मॉर्फिन इज मेनली युज्ड फॉर, हे देखील परत तोच प्रश्न दुसऱ्या अँगलने आला आहे. मॉर्फिन कशासाठी वापरतो आपण, सिव्हिअर पेन, बरोबर. मॉर्फिन आणि फेंटॅनिल आलं होतं, ते देखील उत्तर आहे. तर डिझनिया असेल तर त्याच्यामध्ये काय द्यायचं, डिझनिया म्हणजे काय, ब्रेथलेसनेस असेल, श्वास घ्यायला त्रास असेल, अशा पेशंटमध्ये तुम्हाला काय द्यायचं, जर श्वास घ्यायला त्रास असेल तुम्ही त्याला फ्लूइड देणार का नाही, अँटीबायोटिक देणार का नाही, तर तुम्ही नंतर ॲज अ ट्रीटमेंट देऊ शकता. पण सध्या त्याला गरज काय, ऑक्सिजन थेरपी, बरोबर. म्हणजे एखाद्याला श्वासच घ्यायला त्रास आहे तर तुम्ही त्याला ऑक्सिजन थेरपी देणार, सिंपल. ठीक आहे. पुढचा प्रश्न, पॅलेटिव्ह केअर शुड स्टार्ट, कधी स्टार्ट करायला पाहिजे, जेव्हा तुम्हाला कळतं की आता लाईफ थ्रेटनिंग इलनेस आपल्याला स्टार्ट झालेला आहे, तर तेव्हा कुठेतरी त्याला तुम्हाला ॲट द डायग्नोसिस ऑफ लाईफ थ्रेटनिंग इलनेस द्यायचा आहे. म्हणजे ठीक आहे की जर तुम्हाला कळालंच नाही, म्हणजे तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये एखाद्या व्यक्ती तुम्हाला माहीतच नसेल की तो आजारी किंवा काय, तेव्हा ती कंडिशन ठीक आहे की लास्ट वीक ऑफ लाईफ. परंतु आयडियल पॅलेटिव्ह केअर केव्हा स्टार्ट व्हायला पाहिजे, की जेव्हा तुम्हाला तुमच्या वर्कर्स कळालं की आपल्या कार्यक्षेत्रामध्ये असा एखादा व्यक्ती आहे की ज्याला असा आजार झालेला आहे, तर तिथून पुढे तुम्हाला त्याचं ट्रीटमेंट किंवा केअर घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे की विच प्रोफेशनल इज पार्ट ऑफ पॅलेटिव्ह केअर टीम. ऑब्वियसली त्याच्याबद्दल डिस्कशन झालं, डॉक्टर असेल, नर्स असेल, सोशल वर्कर, ऑल ऑफ द अबव. ठीक आहे. आता होम बेस्ड पॅलेटिव्ह केअर मेनली फोकस कशावर करतं, तर त्याचं उत्तर आहे कम्युनिटी केअर. ऑब्वियसली तुम्हाला ऑलरेडी सांगून झाले आपलं की होम बेस्ड पॅलेटिव्ह केअर काय करतं आपलं, तर कम्युनिटी केअर, म्हणजे तिथे जाऊन त्याची काळजी घेणं. सर्जरी करतो का आपण घरी जाऊन, नाही. आयसोलेशन करतो का, गरज नाही. कोविडसारखी कंडिशन लगेच नाही, त्यामुळे त्याला काय आयसोलेशन करायचं नाही आहे. हॉस्पिटल ॲडमिशन त्याची तो जाऊ शकत नाही, म्हणून तर आपण त्याच्या घरी आलेलो आहोत, बरोबर. त्यामुळे कम्युनिटी केअर आपल्याला करायचं आहे. पुढचा पॉईंट बघा काय, की हॉस्पाईस केअर आपण बघितला होता. हॉस्पिस केअर म्हणजे काय, एंड ऑफ लाईफ केअर, हे देखील आपण मगाशीच बघितलेलं आहे, त्यामुळे तिथे कन्फ्यूज होऊ नका. एंड ऑफ लाईफ केअर असेल तिथे हॉस्पाईस केअर, म्हणजे आपल्याला माहिती आहे तो मनुष्य वाचू शकत नाही, त्याला ट्रीटमेंटची गरज नाही, फक्त त्याला एक कम्फर्ट किंवा एक सपोर्टची गरज आहे, तेव्हा हॉस्पिस केअर आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. आता इंडियामध्ये पॅलेटिव्ह केअर सर्व्हिसेस आर बेस्ट डेव्हलप्ड इन, हे देखील आपलं डिस्कशन झालं की केरलामध्ये या सर्व्हिसेस चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेल्या आहेत. ठीक आहे. यानंतर ब्रेक थ्रू पेन म्हणजे काय असतं, सिव्हिअर पेन असतं ते एकदम सडन सिव्हिअर डिस्पाईट ट्रीटमेंट, म्हणजे ट्रीटमेंट घेतल्यानंतर देखील त्याला बरं वाटत नाही, याला आपण ब्रेक थ्रू पेन म्हणतो. म्हणजे एकदम ब्रेक थ्रू म्हणजे मराठीत म्हणतो ना आपण की असह्य वेदना, तर सडन सिव्हिअर पेन ट्रीटमेंट करून देखील फरक पडत नाही. ठीक आहे. त्यानंतर साईड इफेक्ट ऑफ ओपिओइड काय आहेत, ओपिओइड म्हणजे आपण कधी देतो, पेनमध्ये देतो, बरोबर. तर पेन कंडिशनमध्ये जे आपण ओपिओइड देतो ते की ड्रग्सचा पार्ट आपण म्हणू शकतो की स्ट्रॉंग ड्रग्स आहेत ते, त्याच्यामध्ये ओपिओइड कधी देतो की पेन असेल त्याच्यामध्ये ग्रेडेशन आहेत की माइल्ड, सिव्हिअर त्याच्यामध्ये, बरोबर. तर त्या ओपिओइडचा साईड इफेक्ट काय होत असतो, खूप वेळा कॉन्स्टिपेशन व्यक्तीला होत असतं. ठीक आहे. तर कॉन्स्टिपेशन झाल्यावर मग पुढे काय करायचं ते देखील सांगितलं की जर ओपिओइड इंड्यूस कॉन्स्टिपेशन असेल तर तुम्हाला तिथे लॅक्झेटिव्हचा वापर करावा लागू शकतो. लॅक्झेटिव्ह म्हणजे तुम्हाला माहितीच की तर त्याला कॉन्स्टिपेट झालं, त्याच्या मलप्रवृत्ती होत नसेल तर ते होण्यासाठी लॅक्झेटिव्हचा वापर करावा लागू शकतो. त्यानंतर सायकोलॉजिकल सपोर्ट इन पॅलेटिव्ह केअर, त्याच्यामध्ये काय येतं, सिम्पली काउन्सिलिंग. सायकोलॉजिकल म्हणजे त्याच्या मेंटल केअर तुम्हाला घ्यायची, म्हणजे सर्जरी करून मेंटल केअर होईल का, नाही. वॅक्सिनेशन करून होईल का, तर नाही. डायलिसिस करून पण नाही. तर अशा वेळेस तुम्हाला त्याला काउन्सिलिंगची गरज लागते, जेणेकरून त्याचा माइंड हा शांत होऊ शकतो किंवा त्याला एक सपोर्ट म्हणतो ना आपण, मेंटल सपोर्ट भेटू शकेल. ठीक आहे. स्पिरिच्युअल केअर नक्की काय असतं, तर स्पिरिच्युअल केअरमध्ये त्याला इमोशनल सपोर्टही दिला पाहिजे आपण, बरोबर. त्यानंतर एक इमोशनल सपोर्ट दिला पाहिजे, रिलिजियस सपोर्ट त्याला भेटला पाहिजे आणि मिनिंग ऑफ लाईफ त्याचे डिस्कशन झालं पाहिजे. म्हणजे स्पिरिच्युअल कॉन्सेप्ट येतात, तर स्पिरिच्युअल असेल तर त्याच्याशी आपलं डिस्कशन झालं पाहिजे की आयुष्य म्हणजे नक्की काय, आयुष्यात आपण काय केलं, काय करायला पाहिजे होतं, किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या मनाला थोडं स्पिरिच्युअल आपल्याला सपोर्ट द्यायचा आहे. ठीक आहे.
त्यानंतर पुढचा बघा की पॅलेटिव्ह केअर इज इम्पॉर्टंट इन कोणत्या व्याधींमध्ये पॅलेटिव्ह केअर गरजेचं आहे. त्याचं उत्तर आहे ऑल ऑफ द अबोव. कॅन्सर असेल, HIV एड्स असेल किंवा क्रॉनिक ऑर्गन फेल्युअर असेल, या सगळ्या कंडिशनमध्ये पॅलेटिव्ह केअरची आपल्याला गरज लागते. आता CHOचा रोल काय तो देखील आपण नोट्समध्ये बघितला आहे. होम व्हिजिट्स करायचे तुम्हाला पेन असेसमेंट देखील करायचं आहे, फॅमिली काउन्सिलिंग देखील करायचं आहे, सगळ्याच गोष्टी तुम्हाला करायच्या आहे. बरोबर. त्यानंतर पेन असेसमेंट टूल कोणता असतो आपल्याकडे, तर व्हिज्युअल ॲनालॉग स्केल आहे. व्हिज्युअल ॲनालॉग स्केल म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला कळतं की आपल्याला टिक मार्क करायचं असतं की त्याच्यामध्ये आपण पेशंटला विचारतो की या सिम्बॉलपैकी किती तुमचं दुखतं. मग ते ग्रेडेशन असतं 0 to 10 मध्ये, किंवा त्याच्यामध्ये काही स्माइली वापरलेले असतात सिव्हिअर पेन किंवा माइल्ड पेन वगैरे यानुसार. त्यालाच व्हिज्युअल ॲनालॉग स्केल आपण म्हणत असतो. ठीक आहे. त्यानंतर आहे की मेन गोल ऑफ पॅलेटिव्ह केअर. आता पॅलेटिव्ह केअरची मेन उद्दिष्टच काय ते देखील आपण नोट्समध्ये मागशीच बघितलं की यू हॅव टू इम्प्रूव्ह द कम्फर्ट अँड डिग्निटी. ठीक आहे. कम्फर्ट आणि डिग्निटी तुम्हाला इम्प्रूव्ह करायची कुठेतरी. डिसीज क्युअर करायचं आपलं टार्गेट नाहीच आहे. प्रोलॉंग लाईफ देखील आपल्याला करायची नाही, फक्त आयसोलेशन पण नाही, फक्त जे आयुष्य त्याचं राहिलेलं ते व्यवस्थित त्याचा गुजारा करायचा असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे. तर एंड ऑफ लाईफ केअर कशावर फोकस करतात, तर ऑब्व्हियसली कम्फर्टवर आपल्याला करायचं लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे की विच सिम्पटम इज कॉमन इन टर्मिनल कॅन्सर, तर सगळेच सिम्पटम तुम्हाला दिसतात. त्यानंतर फॅमिली इन्व्हॉल्वमेंट इन पॅलेटिव्ह केअर इज इम्पॉर्टंट. नक्कीच फॅमिलीची गरज आहे त्या ठिकाणी, कारण फॅमिलीज त्याला सपोर्ट देऊ शकते. त्यानंतर पॅलेटिव्ह केअर काय इम्प्रूव्ह करत असतो, ऑल ऑफ द क्वालिटी ऑफ लाईफ सुधारेल, मेंटल वेलबिंग, सिम्पटम कंट्रोल, सगळ्याच गोष्टी त्याच्यात सुधारणार आहे. तर अशा पद्धतीने आपण पॅलेटिव्ह केअर, जो की एकदम इम्पॉर्टंट टॉपिक आहे, बट त्याचा एक्झॅक्ट कॉन्सेप्टच विद्यार्थ्यांना कळत नाही, तो एकदम इझी मॅनरमध्ये आपण कव्हर केलेला आहे. बरोबर. तर इथून पुढे जर तुम्हाला असेच टॉपिक पाहिजे असतील तर नक्की तुम्ही व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे. त्यानंतर आपली CHOची जी काही टेस्ट सिरीज देखील चालू आहे आता, त्या टेस्ट सिरीजला तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे. त्याच्यामध्ये देखील असेच खूप सारे इनोव्हेटिव्ह असे प्रश्न मी कव्हर केलेत. जवळपास 13,000 ते 14,000 MCQs मी PDF फॉर्मॅटमध्ये दिलेले आहेत. तुम्हाला याच्याबद्दल जास्त डिटेल पाहिजे असेल तर तुम्ही मला WhatsApp नक्कीच करू शकता. आणि आता आपण CHOच्या मॉक टेस्ट देखील स्टार्ट करणार आहोत आणि याच कोर्समध्ये तुम्हाला त्या मॉक टेस्ट देखील मिळणार आहेत. तर अधिक माहितीसाठी तुम्हाला WhatsApp आपल्याला करायचं आहे. आणि जर असेच तुम्हाला व्हिडिओ हवे असतील तर नक्की या व्हिडिओला लाईक तुम्हाला करायचं आहे. जेवढे जास्त मला लाईक्स असतील त्यानुसार पुढच्या व्हिडिओ येण्यासाठी आपल्याला एक मोटिवेशन मिळणार आहे. थँक्यू.